आपण आपला मोबाईल जेव्हा रिपेअरिंगला देतो तेव्हा एक गोष्ट मनात येते का? आपल्या मोबाईलमध्ये काय काय असतं? आपले वैयक्तिक फोटोज, व्हिडिओज, व्हॉट्सअप चॅट, बँकिंग ऍप्स, UPI, पासवर्ड्स, OTP. मोबाईल लॉक असला तरी रिपेअर करताना तो अनलॉक करावा लागतोच आणि खरा धोका तिथेच सुरू होतो. म्हणून आज जाणून घेऊया मेंटेनन्स मोड म्हणजे काय आणि तो कसा उपयोगी आहे. व्हॉट इज मेंटेनन्स मोड? मेंटेनन्स मोड म्हणजे मोबाईल रिपेअर वाल्याला फोन वापरता येतो पण आपला वैयक्तिक डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो. या मोडमध्ये फोटो व्हिडिओ दिसत नाहीत, व्हॉट्सअप गॅलरी, बँकिंग ऍप्स किंवा तुमचे शेअर मार्केट रिलेटेड ऍप्स हे बंद राहतात, तुमचं गुगल अकाउंट देखील ऍक्सेस होत नाही. म्हणजे फोन द्या निश्चिंतपणे आणि डेटा राहतो पूर्ण सुरक्षित. अगदी सोपी प्रोसेस आहे हा मेंटेनन्स मोड ऑन करायची. ती आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात. पहिलं तुमचा कोणताही अँड्रॉइडचा फोन असेल, आयफोन असेल, तुम्ही त्याचं सेटिंग्ज उघडा. सेटिंग्ज उघडल्यानंतर खाली स्क्रोल करत जा. तिथे तुम्हाला डिव्हाइस केअर किंवा बॅटरी अँड डिव्हाइस केअर असं दिसेल. त्याच्यावर जा, तिथे क्लिक करा आणि त्याच्यामध्ये गेल्यावरती परत खाली स्क्रोल केल्यावरती तुम्हाला खाली मेंटेनन्स मोड असं लिहिलेलं दिसेल. त्याच्यावर टर्न ऑन असं क्लिक करा. असं क्लिक केल्यानंतर ते मागेल, फोन तुम्हाला मागेल की तुम्ही लॉक पॅटर्न किंवा पिन, पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट हे सेट करायला सांगेल. तो तुम्ही सेट करा. लक्षात ठेवा काय आपण सेट केलाय आणि मग तो मेंटेनन्स मोड ऑन करण्यासाठी फोन रिस्टार्ट करा. रिस्टार्ट झाल्यानंतर हा मेंटेनन्स मोड ऑन होतो. मग तुम्ही तो त्या रिपेअरिंग वाल्याला द्या. जर तुम्हाला हा मेंटेनन्स मोड सापडला नाही तर फोनच्या सर्च बारमध्ये किंवा सेटिंगमध्ये जे सर्चचा आयकॉन असतो तिथे मेंटेनन्स असं टाकलं किंवा मेंटेनन्स मोड तरी ते समोर येईल. फोन परत मिळाल्यानंतर स्क्रीन अनलॉक करायची आहे. एक्झिट मेंटेनन्स मोड वरती टॅप करायचंय आणि परत फोन रिस्टार्ट होईल आणि आपला सगळा डेटा परत आपल्याला उपलब्ध होईल. मंडळी, आज मोबाईल म्हणजे फक्त फोन नाही, ती आहे आपली तिजोरी, आपली ओळख, आपला विश्वास. त्यामुळे थोडी माहिती बरोबर मोठी सुरक्षितता. आणि माझी सायबर सेल पोलिसांना किंवा सरकारला देखील विनंती राहील की या माहितीचे पोस्टर मराठी, हिंदी, इंग्लिश अशा तिन्ही लँग्वेजमध्ये सगळ्या फोन रिपेअरिंग सेंटर्समध्ये लावणं अनिवार्य करावं. जसं पानटपरीवरती कॅन्सरची धोक्याची सूचना असते, इतर ठिकाणी सूचना असतात, तशा फोन रिपेअरिंग सेंटरमध्ये देखील सामान्य जनतेला ही माहिती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून ते रिपेअरिंगला देण्याआधी आपला फोन मेंटेनन्स मोडवरती टाकतील. आणि तुम्ही पण कमेंटमध्ये अशी डिमांड करा की जेणेकरून सरकारचं किंवा पोलिसांचं याकडे लक्ष जाईल. तुम्ही आवर्जून कमेंट करा की अशी सोय किंवा असं पोस्टर्स हे रिपेअरिंगच्या दुकानात लागले पाहिजेत. मंडळी, तंत्रज्ञान हे भीतीचं कारण नसतं तर ते अज्ञान असतं. त्यामुळे माहिती घ्या, जाणून घ्या सगळ्या काही गोष्टी आहेत आणि सुरक्षित राहा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आधी म्हटल्याप्रमाणे अतिशय उपयुक्त माहिती आहे, आपल्या सेफ्टी रिलेटेड माहिती आहे, त्यामुळे ती जास्तीत जास्त शेअर करा. तुमची काही प्रतिक्रिया, प्रतिसाद कमेंट करा आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.